दुसरीकडे विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधील गजानन महाराजांच्या मंदिरासमोरच एका 60 वर्षाच्या भिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी या भिकाऱ्याला तुडवलं गेलं, पण रस्त्यावरचा एकही जण त्यांच्या मदतीला धावून आला नाही। हत्येचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झालाय। जगदीश सिंग शिलखत्री असं या भिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळते। तो मंदिरासमोरच भीक मागायचा। मृत भिकाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर आता हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। मारहाण करणाऱ्या राजेश आणि रुपेश या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हे दोघेही मंदिरासमोर खेळणी विकायचे। त्यांच्यात आधीही वाद होते आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचं बोललं जातंय। या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपण पाहताय की आधी रस्त्यावरून या 60 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला भिकाऱ्याला या दोन व्यक्तींनी नेलं आणि खालच्या बाजूला नेल्यानंतर हे दोनही तरुण आहेत ते या भिकाऱ्याला बेदम मारहाण करत होते। आजूबाजूने बरेच लोक जात होते, येत होते, बघत होते, मात्र त्या वृद्धाला वाचवावं असं कुणालाही वाटलं नाही आणि ही मारहाण इतकी झाली की या मारहाणीमध्येच या वृद्धाचा मृत्यू झाला।